सध्या राज्यात दररोज नवनवे वाद उफाळून येत आहेत। अशातच आता पुण्यातून एक संतापजनक प्रकार समोर आलाय। रविवारी रात्री पुणे रेल्वे स्थानकाबाहेर एका तरुणानं महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली। या व्यक्तीनं थेट शस्त्राचा वापर करून महात्मा गांधींच्या पुतळ्याचं शीर कापण्याचा प्रयत्न केला। नेमकं काय काय घडलंय रिपोर्टमधून पाहूया। पुणे रेल्वे स्टेशनवरील महात्मा गांधीजींच्या या पुतळ्याची एका माथे फिरून विटंबना केली। सूरज शुक्ला नावाचा इसम पुतळा असलेल्या चौथऱ्यावर चढला। महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या छातीवर आणि पायावर कोयत्यानं वार केले। त्याला गांधींच्या पुतळ्याचं डोकं कोयत्यानं तोडायचं होतं, पण स्थानिकांनी वेळीच रोखलं आणि पुढचा अनर्थ टळला। आम्ही रात्री घेतला आणि त्याला ताब्यात वगैरे घेतलं। त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असं तो सांगतो, तो सांगतो त्याच्यानुसार त्याचं नाव सूरज आनंद शुक्ला असून तो राहणार वाराणसीमधला, प्रॉपर तिथला आहे। तो रुद्राक्षाचा माळ वगैरे विकायचा। वाई या ठिकाणाहून त्यानं फक्त कोयता घेतला होता ते नारळ सोडण्यासाठी वगैरे। आणि झालो माझ्या मनात असा विचार आला काहीतरी म्हणजे महात्मा गांधी बरोबर केलं असं त्या हिशोबाने काहीतरी बोलतो तो। सूरज शुक्लानं थेट कोयत्यानं वार केल्यानं चौथऱ्याचं नुकसान झालं। दरम्यान या प्रकारानंतर पुणे शहर काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली आहे। काँग्रेसकडनं महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला। मानसिक मनोरुग्ण असेल असं जर पोलिस म्हणत असतील तर त्याला इथं येऊन बॅग उघडून व भगवे वस्त्र घालणं, लोखंडी हे काढणं हे कसं कळतं? ज्या वेळेला ती घटना घडली त्यावेळेला आमच्या रिक्षावाल्यांनी त्याला धरला, त्याला बाहेर काढला, पोलिसांना बोलून घेतला आणि त्यावेळेला पोलिसांनी मी आपल्याला व्हिडिओ सुद्धा पाठवलाय। पोलिसांनी असा धरला आणि त्याला चर्चा करत करत नेलाय। त्याला एवढा सन्मानाने नेलं तुम्ही? 100% षडयंत्र आहे। पुणे शहराचं वातावरण बिघडवण्याचं काम आत्ताच एका महिला खासदारांनी सुरू केलं, त्याची परिणिती दिसते। सूरज शुक्ला हा मूळचा उत्तर प्रदेशचा असून तो काही दिवसांपासून पुण्यात नोकरीच्या शोधात होता। त्याने हे कृत्य नेमकं कोणत्या उद्देशाने केलं याचा शोध घेतला जात असून त्याचा कोणत्या संघटनेशी संबंध आहे का हे सुद्धा तपासले जात आहे। सूरज शुक्ला मूळचा उत्तर प्रदेशातील वाराणसीचा आहे। कुंभमेळा संपल्यानंतर पुण्यात आला। विश्रांतवाडी भागात फुलेनगर इथं वास्तव्यास होता। रुद्राक्षांच्या माळा आणि धार्मिक पुस्तकं विकण्याचं काम करतो। काही दिवसांपूर्वी साताऱ्यातल्या वाईमध्ये वास्तव्याला होता। वाईमध्ये त्यानं कोयता विकत घेतला। वाईतून पुण्यात आला आणि त्यानं पुतळ्याची विटंबना केली। पुण्यात काल संध्याकाळी 11च्या सुमारास जे आहे ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना केली। हाच तो महात्मा गांधी यांचा पुतळा आहे जो पुणे रेल्वे स्टेशनच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय। आणि एका माथेफिरूने सूरज शुक्ला नावाचा हा व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। हा खरं तर ब्रांचचा पुतळा असल्यामुळं जास्त काही त्याचं नुकसान झालेलं नाही, मात्र जो पुतळ्याच्या खालचा भाग आहे तो फडशीचा भाग आहे, काही भाग आहे तो त्या सगळ्या हल्ल्याने जे आहे ते मोडलेला आहे। पुणे रेल्वे स्टेशनवरील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली। यावरनं राजकारण तापलंय, कारण पुणे स्टेशनचं नामांतर थोरले बाजीराव पेशवे करावं अशी मागणी केली जाते। त्यामुळे समाजात केवळ तेढ निर्माण करणं हाच उद्देश आहे का असा सवाल विरोधकांकडनं केला जातोय। नथुराम गोडसेंनी महात्मा गांधींना ज्या पद्धतीनं प्रार्थनेच्या वेळेस 3 गोळ्या घातल्या तेव्हापासून ही प्रवृत्ती अजूनही आहे। त्यांनी गांधीला कुऱ्हाडीनं पुतळ्याला मारलं असेल, पण गांधीचा विचार संपू शकत नाही। म्हणून परमपूज्य महात्मा गांधी हे सर्वांना वंदनीय आहेत। अशा प्रकारे भगवे कपडे घालून जर एखाद्या आतंकवाद दाखवण्याचा प्रयत्न हातात कुऱ्हाड घेऊन सपासप वार महात्मा गांधींच्या पुतळ्यावर केले असतील तर या कृत्याचा मी निषेध व्यक्त करतो। मानसिक विकृती आहे। नथुरामाचं पूजन करणाऱ्या लोकांची संस्कृती आज म्हणजे संस्कार आणि संस्कृती महाराष्ट्र देशात दिसतच असते। या देशामध्ये लढाई ही नथुरामाच्या विचारा आणि तुकारामाचे विचार यांच्याशी, म्हणजे तुकाराम एका बाजूला आणि नथुराम एका बाजूला। पण तुकारामाचे वंशज आहोत, नथुरामाचे वंशज काय करायचे ते करतील, पिल्लावळ येते ते मुद्दामून करणार वातावरण खराब करण्यासाठी। या घटनेनंतर रेल्वे स्टेशन परिसरातील सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्न उपस्थित झालेत। सार्वजनिक ठिकाणी विशेषतः राष्ट्रपित्यांच्या पुतळ्यावर असा हल्ला होणं ही गंभीर बाब मानली जाते। हे कृत्य नियोजित होतं का की ही घटना मानसिक असंतुलनातनं घडली याचा शोध घेतला जातोय।
या प्रकारामुळे सामान्य नागरिकांकडनं संतापाची भावना व्यक्त केली जाते। बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।